बटरफ्लाय गार्डनमध्ये अजिबात जाऊ नका असं आम्हाला एकाने म्हटलं होतं. कारण त्यांना तिथे अजिबात बटरफ्लायज बघायला भेटले नव्हते. ते संध्याकाळी गेले असतानाही. तर आम्ही गेलो होतो दुपारच्या वेळी, जवळपास 12 ते दुपारी 2च्या मध्ये, आणि लकीली आम्हाला काही बटरफ्लायज बघायला भेटले. तर बटरफ्लाय गार्डनमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची तिकीट घ्यायची गरज लागत नाही, कारण का हे आहे कॅक्टस गार्डनमध्येच, जे आम्ही तुम्हाला लास्टच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतंच. तर बटरफ्लाय गार्डन हे कॅक्टस गार्डनच्या आतच आहे व लेफ्टला पडतं ते. आणि माझ्या मते तुम्ही इथे आरामशीर जाऊ शकता. लहान मुलांना ते फार आवडेल. बरेचसे सेल्फी पॉईंट्स आहेत तिथे. सोबत कॅप कॅरी करा, पाण्याची बॉटल ठेवा, कारण का ऊन फार लागेल तुम्हाला जर तुम्ही दुपारच्या वेळी गेलात तर. या गार्डनमध्ये 70 प्रकारचे बटरफ्लाईज आढळू शकतात व 150 प्रकारची झाडं आहेत, असं बटरफ्लाय गार्डन्सच्या वेबसाईटवरती, म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या वेबसाईटमध्ये जे वेगवेगळे अट्रॅक्शन्स, ज्यात बटरफ्लाय गार्डन हे एक आहे, तिकडे अशी माहिती दिली होती. तर फारसे नाही, पण काही प्रकारचे एस्पेशली ब्राऊन कलरचे बटरफ्लाय आम्हाला नक्कीच इथे दिसले. व जसं मी सांगितलं, इथे काही सेल्फी पॉईंट्स आहेत, तिथेही तुम्ही जाऊन चांगले फोटो काढू शकता. व नर्मदा नदीचे दृश्य तुम्हाला इथून दिसू शकते. इथे 15 ते 20 मिनटं घालवल्यानंतर आम्ही बाहेर निघून आमच्या पुढच्या स्पॉटसाठी निघालो. ते म्हणजे होते पोयचा. व पोयच्याला आम्ही कसे गेलो, तिथे काय बघितले, तिथले मेन अट्रॅक्शन काय होते व एकंदर तिथे किती वेळ लागला, कसं काय एक्सपिरियन्स होता तिकडे आमचा, ते आपण बघूया पुढील व्हिडिओमध्ये. आणि तो मी लवकरच घेऊन येण्याचा प्रयत्न करेनच. तिकडे जाताना आम्ही काय अनुभवले, कुठले प्लेसेस व्हिजिट केले, ते पण आपण बघूया लवकरच. तर ह्या व्हिडिओमध्ये काही फीडबॅक असेल, काही चुकलं असेल तर नक्कीच शेअर करा. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. व तुमच्या चांगल्या गोष्टी किंवा तुम्ही केलेली स्तुती ही नक्कीच आम्हाला मोटिवेट करते. तर तसं काही वाटलंच तर नक्कीच कमेंट करा. आणि हो, बटरफ्लाय गार्डनचा टायमिंग कॅक्टस गार्डनसारखाच आहे, जो सकाळी 9 ते 5चा असतो. तर शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी जाण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमचे चान्सेस थोडे वाढतील बटरफ्लाय बघण्याचे. हा व्हिडिओ इथपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू.